बसा खाली बसा सगळेच. जय जय शुकासारखे उपासनेला दृढचाल पावे गुरुदेव संतासी सचवान मावे सत्कर्मयोगे वैभार भावे सर्वामुखी मंगलमोल भावे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. सुंदरमठ सेवा समिती जिथे आपलं हे शिबिर चालू आहे त्या सुंदरमठ सेवा समितीचे अध्यक्ष आदरणीय आबा चव्हाण आलेले आहेत. मी सुहासला विनंती करतो की यांनी त्याची ओळख करून द्यावी. नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार बालमित्रांनो. आता आपल्याला यावर्षी 2000 आवाज येतोय? आपल्या सुंदरमठ सेवा समितीतर्फे दरवर्षी आपली बाल युवा प्रापंचिकची वेगळी शिबिरं होतात. तर हे सगळं काम करणारं आपली जी सुंदरमठ सेवा समिती असते त्यातलं समर्थांचे काल आपण चरित्र पाहायला सांगितलं की सज्जनगडावर त्यांचं वास्तव्य होतं. तिथे आपली समर्थ सेवा मंडळ सज्जनगड असे आपली मुख्य समिती आणि त्याच्या टाकळीची शेवतरगड अशा सगळ्या समित्या यातून समर्थांचं कार्य आपण लोकांपर्यंत नेतो. त्यात शेवतरगडचं सुंदरमठ सेवा समितीचे अध्यक्ष माननीय दत्ताजी, आम्ही त्यांना आबा म्हणतो, आबा चव्हाण आपल्याकडे आलेले आहेत. हे समर्थ भक्त तर आहेतच आणि खरं तर म्हणलं तर तुम्ही त्यांच्या घरी गेलात तर लक्षात येईल तुमच्या की सगळं त्यांचा व्याप जो मोठा आहे तो सगळं उसाची शेती, उरलेली शेती असे बरेच आहेत आणि तरीसुद्धा समर्थांशी कायम त्यांचा संपर्क राहिला आणि गेले कित्येक वर्ष समर्थांचं कार्य त्यांच्याकडून होतं आहे. आणि बघा तुम्हाला येथे प्रमाणपत्र मिळणार आहे ना, आणि तुम्ही कुठे गेला होता तरी सांगणार तर आम्ही शेतकरीला गेलो तरी बघा आमचं प्रमाणपत्र. या प्रमाणपत्रावर ही जी सही आहे ना श्री दत्ताजीराव रामराव चव्हाण ते म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष कोणाची सही होती ते आपल्याला सांगता येईल. म्हणजे आम्हाला आभार भेटले होते असं तुम्ही घरी सांगू शकाल. आणि त्यांनी तर आत्ताच मानस दादाला आणि चिंतामणी दादाला माझ्या लेखकच सांगितलं की तुमचे यावर्षीचे जेवढे पालक आणि जेवढे विद्यार्थी आहेत दोन्ही शिबिरातले सगळेजण एकदा आमच्याकडे यायचं. मी तुम्हाला उसाचा कारखाना दाखवणार, एक दिवस आपण सगळे राहूया. सगळं आमच्या कारखान्याचे उसाच्या रस ते साखर तयार कशी होते, कोणत्यात कशी भरली जाते इथपर्यंत सगळं आपण पाहायचं आहे. त्यामुळे खरे शेतकरी आहे पण त्या शेतकऱ्याच्या मागे जो समर्थांचा मळा त्यांनी फुलवलेला आहे तो मोठा आहे. आता ते आपल्याला तेवढ्या वेळात वेळ काढून ते आले. सकाळी 6 वाजता निघाले तुमच्यासाठी 10 मिनिटं बोलण्यासाठी एवढा प्रवास करून ते आले. तर आता मी विनंती करतो आबांनी तुम्हाला थोडं मार्गदर्शन करावं, मग आपण पुढचा कार्यक्रम पुढे चालूया. आता तुमच्या शिबिराचा जो भाग होता तो पूर्ण झालेला होता. आता तुम्ही उरणार होता सगळे हां तुम्ही त्याच्यातून आलो. ज्ञानेश्वराला सांगत होती शिवाजी ओळख करून द्या. मला कान आहे, मला डोळे आहेत, हीच ओळख नाही. ओळख काय? ओळख काय?
माणसाची ओळख ही तुझ्या वागण्यात बोलण्यातून आणि कार्यकर्तृत्वातून होते. मग तुमच्या पालकांनी जे तुम्हाला इथे पाठवले ना, तर इतरांपेक्षा माझा मुलगा वेगळा आहे. तो कसा वेगळा आहे? तो दगडी मार्ग म्हणून वेगळा आहे, अभ्यास करत नाही म्हणून वेगळा आहे. काय आहे त्याच्याकडे? त्याच्याकडं असं आहे की समाजाने त्यांच्याकडून शिकावा. सुभाषदादा, ज्ञानेशदादा जे तुमचे गुरु तुम्हाला शिकवायला आले ना, तो तुम्हाला एक एक धागा सोडून दाखवतात, जोडून दाखवतात की जीवन असं आहे, जगत असं पाहिजे, आयुष्य असं आहे. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्या हीच माझी वेळ आहे. पण शेतीत पिकवताना, रानात काम करताना आम्हाला मशागत करावी लागते. म्हणजे जर ज्वारी पेरायची असेल ना, गहू पेरायचं असेल ना, तर शेत नांगरण करावं लागतं, त्याची कोळपणी करावी लागते, त्याची सारी वाटे काढावं लागतात. का तर पाणी सगळीकडे सोडलं तर मग भिजणं कसं होणार? म्हणजे प्रत्येक गव्हाच्या एका एका दाण्यात ते पाणी कसं मिळणार? त्यासाठी वाटे काढावं लागतं, त्याची मशागत करावी लागते. तसं तुम्ही शिक्षण घेतात, डिग्री तुम्हाला मिळणार आहे, तर त्या विचारांची मशागत करण्याचं काम करतात. इथं आल्यानंतर त्याला घडवण्याचं काम करतात. समर्थांनी मनावर फार दिलं, मनावर फार दिलं. मनाचं सुद्धा माहिती आहे का? हा, मन म्हणजे काय? मन म्हणजे काय? बरं सांगा. मन म्हणजे म्हणजे आपल्या शरीरातलं आपलं, म्हणजे आपण ज्याच्यात सगळं साठवून ठेवतो आणि ज्याच्यानी आपण मोठे होतो ते मन. मन म्हणजे काय? आपल्या डोक्यातले विचार कुठून म्हणजे कुठून सांगा. आपल्या डोक्यातले विचार म्हणजे की मन. अदृश्य शक्ती. अजून तुम्हाला सांगायचं मन म्हणजे काय? सुचते कोणाला काय? मन ही प्रत्येक गोष्टीला 3 मुलांची 3 वेगवेगळी मतं आहेत, बरोबर ना? अदृश्य शक्ती मनात येतं, ते असं होतं, ते माझ्या मनाला वाटलं, माझ्या मनाने केलं. मन म्हणजे सोच, विचार करण्याची एक पद्धत. ती पद्धत मी माझ्या ह्याने सांगितलं, आणखी वेगळं हे सांगू शकते. विचार करण्याची पद्धत आणि ती पद्धत सारखी घोटावी लागते. घोटणं म्हणजे काय? त्याला सारखं सांगावं लागतं की तो असा वाट. रविवारची सुट्टी आहे आणि आता अभ्यास नाही, आणि रोज उठून मला 7ला डबा घेऊन शाळेत जायचं असतं. आज जायचं नाही तर मला 9 वाजेपर्यंत झोपायचं, खेळायला जायचं, उड्या मारायच्या, मोठ्याने ओरडायचं. ते मन आहे आपलं. जे मला वाटतं आता इतक्या दिवस हे केलं अभ्यास, तर थोडा आता शांत राहावं, शांत राहावं. मन म्हणजे सोच, वाटणं. पण हे एक दिवस ठीक आहे, पण शाळेच्या वेळेत सुद्धा आळस करणं हे आपला विचार बरोबर आहे, चूक आहे. आणि मग हे चूक आहे ते हे समजून सांगतात, ते समजून सांगतात तुमचे टीचर आहेत की हे बरोबर आहे, हे चूक आहे. हे कशावर सांगतात? ते त्यांच्या आयुष्याच्या अनुभव, वाचन, वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळ्या विचारवंतांचं वाचन ऐकून त्यांनी काहीतरी निष्कर्ष काढला की असं केलं की असं. शास्त्रीय माहिती आहे, शास्त्रीय माहिती आहे ना? गुरुत्वाकर्षण शक्तीचा कोणी शोध लावला? आयझॅक न्यूटन. न्यूटननी काय शोध लावला? म्हणजे ते झाड फळ पडलं झाडावरचं, आणि ते जमिनीच्या दिशेने का आलं, तर ह्याचा अर्थ पृथ्वी त्याला शोषून.
निष्कर्ष काढला पाहिजे. बरोबर आहे. तसं प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे. अभ्यासाची वेळ ठरवताना तुम्ही भरपूर करत जर अभ्यास केला तर 1 तासात तुम्ही शिकता. तुम्ही मनापासून अभ्यास केला तर तुम्ही 4 तास 5 तास 10 तास अभ्यास करू शकता. ते मानसिकतेवर आपले आहे आणि त्या मनाला, त्या विचारात, त्या सोचला आपण वळण लावायचं आहे. व्यायामशाळेत तुम्ही का जाता तर शरीराला आकार यावा. बरोबर ना? बरोबर ना? तर ते वेळेवर सुटून जाईल. तसं हे मन आपण समाजात वावरतो त्यावेळेस जर ते वेळेवाकडं व्हायला लागले, विचार करायला लागले तर ते आपल्या आयुष्याचा, आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा तोटा करू शकतो. म्हणून त्याला आकारबद्ध करायला पाहिजे. त्या विचाराला वळण लावायला पाहिजे. नदीत पडल्यानंतर माणूस बुडतो का? नदीत पडल्यानंतर माणूस बुडत का नाही? ज्या लोकांना पोहायला येतो तो वाचू शकतो. किती सारी गोष्ट. नदीत पडला की माणूस बुडतो. का बुडतो? त्याला पोहायला येतो. मग तुमच्या आयुष्यातले आलेली संकट, तुमच्या आयुष्यात झालेला त्रास हा सहजपणाने तुम्हाला त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. म्हणून विचार करण्याची जी पद्धत आहे, जी समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहे, त्याच्यावर सारखा विचार करून आपण आपलं आयुष्य सुंदर बनवायचं आहे. कोण कोण जास्त खोड्या करत हा बोल. कोण कोण हुशार आहे? हुशार कोण करू शकतात? अभ्यास कोण करतं? अभ्यास कोण करतं? वाचन कोण करतं? खोड्या कोण करतं? खोड्या करायलाच पाहिजे. तो आपला स्थायी भाव आहे. आनंद हे पाण्यात उडी मारल्यानंतर सुद्धा मिळतो. बरोबर ना? न पोहायला येणं आणि पाण्यात उडी मारणं तर आनंद मिळेल मिळेल. त्यासाठी पोहता यायला पाहिजे. मग आपण जे खोड्या करतो, कोणाची चेष्टा करतो, त्यावेळेस कोणालाही मन दुखावलं जाणार नाही त्याची काळजी आपण घ्यायची. व्यवस्थित अभ्यास करा. शिबिर, ज्ञानदादा, दादा सगळेच तुम्हाला जे मार्गदर्शन करतात त्याच्यावर एकाग्र व्हा. एकाग्र झाल्याशिवाय ते आकलन होणार नाही आणि ते स्वीकारणार नाही. त्यासाठी समर्थांनी दिलेल्या मनाच्या स्थितीला स्थिर करता आलं पाहिजे. ते ज्यांना जमेल ते सगळ्या संकल्पातून मार्ग काढणार. अन्यथा आम्ही सगळ्या जुन्या माणसांनी एक गोष्ट पाहिली. काटा मोडला म्हणून आमच्या शेतात एक मुलगा पाय धरून बसला होता. मला काटा मोडला की काय करतो. आणि दुसरा मुलगा बैलगाडीच्या चाकाखाली पाय घालून सापडून पाय मोडला होता आणि तो पाय घेऊन चालला होता दवाखान्यात. मानसिक बळकटीकरण आहे ना, ते गरजेचं आहे. ते भक्कम पण तुम्हाला समर्थ देतील. शिबिरात ज्या गोष्टी घरी तुम्हाला आहेत पण इथं त्या सुविधा नाही, अशा वेळेस आपल्या आयुष्याला तडजोडी करायची सवय लागते. ह्या शिबिरांच्या काळात ऐकण्याची सवय शिबिरांच्या काळात. मुलांच्या गप्पा मारायचं, थोड्या करायची, मैत्री करायची, सुखदुःखाला जायचं. शिबिरात जास्त नाही ते आपण शिका. आणि ज्या सुविधा तुम्हाला कधी पडल्या त्याचा दोष सुंदर मताकडे घ्या, त्यांच्याकडे देऊ नका. त्याचं जेवढ्या आमच्या सुविधा तेवढ्याच चांगली पडते सांभाळून घ्या.
आपल्या स्वतःचे सगळे व्याप सोडून तुम्हाला भेटण्यासाठी 3 तारखेला अशीच मुलं जी 100 मुलं त्यांनाही भेटायला तेव्हा आले होते. लगेच 10 दिवसाच्या फरकाने ते त्या परत आपल्यासाठी आले. तर आपल्यातर्फे एक छोटा खाऊ आपण त्यांना देऊया. समर्थांचा प्रसाद. समर्थांचा प्रसाद. जय जय रघुवीर समर्थ. समजू नका की तुम्हालाच खाऊ आणि आता लक्षात घ्या की आगामी 15 ते 20 मिनिटात जवळजवळ मानस दादा माझं स्मिता ताईंचं आणि या ताईंचं जवळजवळ 4 सत्रांचं काम करून टाकलेलं आहे. मनाचा नेमका बोट काय घ्यायचं त्यांनी सांगितलं आहे. समर्थांचे आभार मानून आपण घेऊया. जय 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 रघुवीर समर्थ.